चला हिची गुळगुळ चालायची जायचं पटकून निघून तर इथंच बसली कवर वय रे. हा अरे चल ना उराकलं नाही काय 2 मिनिटं. या बाया माणसाची ना कायमच गुळगुळ असते पुढं जाण चल. कसं बुरकायचं टापून आपल्याला लांब जायचंय जवळ जायचंय का अख्ख्या बॅग गाडीत ठेवल्या ठेवलंय ना. तेव्हा नाही म्हणले उरकायचं. अरे पण माया मागं गडबड असते मला काय एक नियोजन आहे का तो यावानी ती सामान टाकायचं गाडीत आणि कुठं ती काय करायचंय बाकीचे उद्योग आहेत माया मागं. बरं चला. अरे त्या सुना काय करते दोन्ही आणि ती पोटी कुठे आहेत. तिकडे रानात गेलेले आहेत. या घरात काय करतात मला नाही माहिती. अरे ह्या बांधण्यामुळं आपल्याला मुंबईहून इथं यायची पाळी आली जावाची बांधणं भावाची बांधणं जवळ यायचं का आपल्याला. तुम्ही सांगा ना समजून. अरे मी बी सांगतो पण तो बी सांगायचं. बरं मी सांगते तर त्यांना. मार बरं हा काय करते ते. पायल राजश्री. अरे हे 4 दिवसाला बांधणं करते मग 4 दिवसाला येते तिथं मला सुट्टी आहे का. बरं रिटायर व्हाल किती टाइम राहिला आता. काय बाई बरं मी काय सांगतोय बांधणं बिन्न करू नका 4 दिवस आहे तिथून यायचं बोंबलं तुमच्या पैशी पळाय मोकळा नाही मी. आणि जर का बांधणं झालेली मला कळाली तर माझ्या इतकं वाईट कोण नसेल. ही जरा आघावच आहे. बरं तुम्हाला पैसे लागले काही जरी लागलं तरी तुम्हाला काय कमी करतोय का तिकून. नाही चालले होय हा आता निघायचंय. थांबले असते अजून 4-5 दिवस. अरे बाबा तिथं कामाला कोण जाईल. जर भांडणं कमी करा. आम्ही कुठं बांधणार नाही अरे थोड्या लाजा धरा तुम्ही तुमचे लग्न झाल्या तुम्ही बारकाली नाही राहिलेले. दादो मी मस्त वावरात काम करतो हे नुसतं हिंडतो. हे नाही हे गाभडले आगाव आहे मोकारण. तुला कळत नाही का रे ह्यो काम करतोय म्हणलं तो काय केलं पाहिजे. मी पण केलते ना काम केलते ना काम. काय काम केलते. अरे हे यांच्या चुका नाहीत बाबा यांना आयतं भेटत आहे सगळं कष्ट कमी आणि पैसे जास्त. तेच झालंय. फोन करायचा दादा मला इथं लागत आहेत दादा आहे मोकळा सोडाय तिकडे दादा राबतोय. खातासाठीच मागतो ह्यो फिरायसाठी मागतो पैसे. हा. काय ना आम्ही ना कष्ट करतो दोघं आणि हे ना आपलं असंच तुझ्या बायकोवर. मी बाहेरून काय आणायचं असलं तर मग मी अरे. आणतो ना. तू मोठा आहे ना तो थोडं समजून घ्यायच त्याला कवर समजून घेऊ मी याला. त्याला कामाला तुझ्या बरोबर घेत जा. अरे पण तुझ्या बायकोचं तोंड आवय ना उसक. हा तिचं काही चुकत नाही तिचं काही नाही चुकत. हा. बघा भाऊजी कसं म्हणत काही चुकत नाही म्हण त्यांचं. मला अरे. दिसतंय ना. तुझ्या मालक जरा जास्त फिरतोय ना तू एक काम करायचं स्वतः तुझ्या साथ बायचं आई कुठेतरी समजून घ्यायला शिका. तुमच्या नात्यातली म्हणून तिची नका बाजू घेत जाऊ. तर नात्यातली असो नाही तर कशातली असो ती नात्यातली आणि तो भावाची आहे तर काय लांबची काय. बरं आम्ही नात्यातली. चांगल्या कामाला निघालो तर आता परत बांधणं करायचं का तुम्हाला इथं आमच्या देखता. नाही नाही आणि एक लक्षात ठेवायचं बरं का मी काय सांगतोय की म्हणतात घर आपलंय माझं नाही बापाने बांधलेलंय. हा. बाप आहे ना बाप गेलाय आणि आई नंतर गेलेली तर आईने काय केलेलं माहिती का ही 3 एकर जमीन आणि ही घराची जागा तुमच्या आत्याच्या नावावर केली. त्याच्या नावावी म्हणजे माझ्या बहिणीच्या लक्षात घ्या इकडे इकडे नाही बघायचं कष्ट करायला शिका. आणि जर का ती जर तुम्ही असे बांधणं जर करीत राहिले ना आणि ती जर आली ना कवा बाहेर काढू शकते. नाही नाही आता काय भांडणं करायचे. हा मग ती लक्षात धरा. मी तर कुठं भांडणं करतो. तू नाही तुझा नाही नवरा तू सांभाळ. कुठंच नाही करीत फक्त काम नाही करीत तू ना. हा काम तू नाही. तुझा नवरा सांभाळ. आणि बरं का यांच्या लय लय बी मोकळे नका सोडू यांना. माझा नवरा तसा नाहीच आहे हाताबाहेर. माझा पण नवरा तसा नाही. हम्म. अरे मग याच तो नाही हिचा नाही मग आहे कोणाचे काय येडीत आम्ही. अगं कुशाल त्यांना सुट्टी टाकायला लावली आणि इकडे आलोत आम्ही. अरे तिथं काम थोडं घडत तरी काय आपली होतंय कदर कळतंय का करा. तुम्हाला. बरं आता नाही होणार असं परत तुम्हाला यायची वेळ नाही आम्ही येऊ द्या. नाही नाही आम्ही येणारच नाहीये. आजच्या बाईलाच पाठवून देऊ आम्ही. आता येणारच नाहीत आम्ही. नको तुम्हाला जर रस्त्यावर जायचं असलं तर चलू द्या माझं काय म्हणणं नाही. नको नको. नाही इच्छा ना आणि आजच्या बाईला ती बी. द्यायची इच्छा नाही ना. तुला सांगू का तू इथून जर शांत बसा. यांना सांगू दे इथून जर हाकालले ना तर तुम्हाला कोप्या बांधून गावठाणात राहावं लागेल बरं का एवढं लक्षात घ्या. नाही नाही का आता कशाला भांडायचं नाही. हा मग भांडू नका एवढंच करा. अजिबात नाही भांडायचं. नाही नाही नाही. जावा आहेत ना मग बहिणी सारख्या राहा. ते कसे भाऊ आहे तशा तुम्ही बहिणी सारख्या राहा. कवर सांगितलं ना आपण ह्यांच्या कवा डोक्यात कमीच बसायचं पडणार. यांना काय करायचं तसं करू दे. आणि तुम्ही म्हणता मी रिटायर होईन आणि मग मी तुम्हाला काय देईन आपले तर असेच करू नका आता. नाही नाही हा 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 मग आता जातोय आम्ही. हा बस 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 ना. अरे बाबा हो तुम्ही पायाच पडावा अशी आई बापांना आशा नसती कुठेतरी मोठे व्हावा तुम्ही एवढीच इच्छा आमची. अरे व्यवस्थित राहा तुम्हाला कमी पडेल त्याला मी आहे ना हम्म. काही कमी पडू द्या. चलू का हो. हा, गडबड आहे आम्हाला. बरं. चला ए, चल हा चल. हा आहे, पोचल्यावर फोन कर. अक्षा काळजी घ्या हाय. आणि लय राहणार नको पळत जाऊ. याला बी उसं काम करा. हा, याला सांगतो काय तुला आता तुम्ही बी. इथंच राहायची का. नाही नाही येते ना. हाव. या, चल ना आता कवर. हा, जाऊ का घ्या काळजी. हा हा फोन कर. गेले. बसले गाडी. काम करीत जा बरं का.
समजून घेतो लहान आहे ना ती. कोण खवळलं मला कोण खवळलं म्हणजे हा? काही नाही तुमच्या दोघांमुळे ना यावं लागलं त्या दोघांना कळलं ना हा आमच्या दोघांमुळे का मी काय केलं? कोण? मग बस परत आले ना तर आपल्याला भांडताना बघितलं ना बोलून घेतील बांधा मी त्यांना. नाही भांडले तुम्हाला कळलं ना? अगं बाई आता तरी तोंड बंद कर त्यांना पूर्ण जाऊ तरी दे तुम्ही मग दोघं सुरू जरा- कर वाटलं तर आईकडेच बघायला लागली. हा, काय नाही हसला असं दादा इकडेच बघ. भाऊनी नीट जरा भाऊजी. येत होता काय मला राहतं मी आता. आता बघतोय. हा, आता मी त्याला. बस 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 चला हा. गेले हा गेले. तू फक्त वावरात येऊ नका तुझ्याकडे बघतो चल ग धमकी चला काय धमकी? काय करतात आई तुम्ही? निवांत मोबाईलवर बसला ना आणि भाऊजीचे कपडे मला धुवायला लावले का? एकटीच ए, बसले ताई. सकाळपासून मी. कपडे बिपडे फेकायला एवढी खूप शहाणी झाली का तू? हा? हो शहाणीच आहे तर मला एडी दिसते का मी? दिसते का वेडी? दिसतीच आहे कपडे रस्त्यावर फेकते हा. म्हणजे. मग काय मी काय नोकर आहे का त्या कपडे धुवायला तुमच्या नवऱ्याचे? तुम्ही धुवा ना तर बसा ना. पण आपलं ठरलंय ना एक दिवस तू धुवायचे एक दिवस मी. अहो रोज मी धुते कळलं ना? मग तू कपडे धुती तर काय उपकार नाही करत माझ्यावर. रोज भांडे मीच घासते. स्वयंपाक पण मीच करते. तुम्ही काय करताय? उठलं सुद्धा मोबाईल बघत बसताय नवर संग गुलगुल करत बसताय. तेवढंच हा. काम आहे तुम्हाला दुसरं काही काम नाहीये कळलं बरोबर ना? आहे, सगळं काय तू बरोबर करते. आहे? मी काय काय बरोबर आहे? ए, हात नाही लावायचा. मला भात कळलं लावायचं कळलं ना? हात नाही लावायचा अजिबात. म्हणजे कानामागून काय झालं येऊन आता? चिकट काय नाही झालं? व्हायचं इथं. काय झालं चिकट? काय झालं म्हणजे मला मग धरायला लागली मारायला लागली मी हो मोठी बाई, असून सुद्धा. हा? काय का काही पण उगाच काही बोलायचं. मी काय काय बोलायला म्हणजे तुम्ही डोळ्यांनी बघितलं ना तुमच्या हा. आता? ना, मी डोळ्याने पण बघ. डोळ्याने, नाही तर मला इतकं माहिती नाही. मी नुसतं रानात काम करतो तू हो, भांडण भाऊजी, करताय. यांनी हात लावला मग मी नाही लावला ते कळलं? एवढी येडी नाही तिला हात लावा. बाई, बाई. सगळं मोठी आहे ती हा, मोठी आहे. भांडण आता किती वेळा सांगितलेलं आहे भाऊजी नीट बोला का तुम्हाला सांगायला लागले? ए, मार बोट करते काय मार बोट. मार बोट करते ती बघ. हा, मग तेच तर मी हा. सांगते. लहान मोठे काय कळतात का नाही 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 तिचं कसं झालेलं आहे ती कानामागून आली आणि तिखट झाली असं झालेलं आहे तिचं. तिकडं काय गोड होऊ दे. माया पुढे हे नाही असं नाही पुढे हा, तिचं दुसरं काय काम आहे? असताना मी कुठे घेत म्हणजे नाही. नवरा पुढे माहित नाही नाही तिला कसं माहिती असल? तुम्हाला माहिती आहे ना? माहिती आहे ना तुम्हाला तुमचा नवरा कुठं जाते, काय करते ती? मला नाही माहिती. मला माहिती माझं नवरा काय करत होते. तसंही बायकोचे बैलच आहेत तुम्ही भाऊजी. काय माहिती आहे असू मला. दे. काय? असं नको बोलू. मला बैल म्हणते बघा तुझ्या समोर बैल म्हणते बैल हा. बस म्हणा, थोडे काय आडव म्हणणार हा. आहे तो. अहो ते काय झालेलं आहे ती मागून आली आणि तिला डोक्यावर घेतलेलं आहे. हा, डोक्यावर आई बाबांनी घेतलंय. दुसरं काही नाही. हो नाही, नाही, ते मायाला मग माझ्याकडेच बघावं लागेल हा, मग बोलवा. काय माया काय बोलवा. बघायचं? काय बोलवा? माझ्या नवरा तुम्ही बोलायचा? त्या काय आला ए, इकडे तू इकडे कुठे गेलता तू कुठे गेलता तू झालं कुठे काय? गेलता झालं काय? झालं काय म्हणजे तुझी बायको माझ्या बायकोला हात लावतो. हा? माझ्या बायको- ओ भाऊजी बाई, अहो भाऊजी, माझ्या हाती चलतो ह्यो. माझ्या बरं हात उचलतो. अरे, अहो, जाऊ द्या ना. अहो, मरल बिरल ते. ओ भाऊजी माझ्या हात उचलतो. या इकडे. माझ्या भावाला हात उचलतो ह्यो. हा? माझं- काय माणूस आहे बाई, खरं असलं? हा? दोघांचे दोघं हात उचलायला लागलेत. ए, हा, तू मारती का काय मग? मारता म्हणजे आमच्या हात उचलता का तुम्ही आमच्या दोघांवरती? लहान आहे म्हणून? मग काय झालं? तू नको मध्ये पडू भावाच्या कळलं ना? नाही 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 ओ, केलं ना आता सांगत हा? हा, माझं आहे तर खाऊ खाऊ तुला ना ऐका तुम्ही. तुम्ही नाही खायला पहिला घालता? तुम्ही नाही खा, आमचं सासू सारे खायला घालतात. तुम्ही नाही खायला घालता. कोण आणते म्हणजे? तुम्ही हा. पाठवलेलं पप्पा तेव्हा तुम्ही सगळे येते राशन बिशन. तुम्ही काय नाही कुठं खायला. गावाला? मी बोलायचं कळलं. काय कुठं माझा नाही. नवरा सुद्धा काहीच कष्ट नाही. करतो. कळलं ना? नवरा तुझा कष्ट नवरा करते. इकडं बाहेर फक्त हा. नाव कोळपतोय. काय गाव कोळपत नाही कळलं ना? हा. शांत बसा. मी आता सांगत तुला ना लय गप्पा. माणूस खूप खरे आज खरंच. ओ, भाऊजी, मारून टाकणार काय? हा? त्याला आज काय नाही, त्याच्यामुळेच भांडण होतं. हा. तुला आता सांगतो मी असं अहो, उठा तर, हा ना, उठा ना. काय मार खाते सगळं? अहो भाऊजी पण तुम्हाला पण कळत नाही का जरा मदत करावी थोडीशी कशाला मार खायची वेळ आली? मोठ्या म्हणून तो हो भाऊजी अहो जरा शांत व्हा ना, काय जीव घेता का काय त्यांचा आता? हिला ते सांग हा नीट राहायचं ए शिस्तीत. बाई जरा गप ना, का तुलाही मार खायचा आता? शांत हो ना जरा. मोठे असून मला तुमच्या पाया पडावे लागतायत. जात मध्ये नाही तर खाशील एखादा रट्ट त्यांचा. चिडलेले आहेत ते खूप. जात वळ लवकर. चल. काय ग काय ग हा मला आवाज खाली काय
काय नाही ते ऐकत नव्हतं म्हणून एवढं करत. एवढं मारतात का? एखादा जीव गेला एखाद्या वेळी तर त्याचा काय जीव घात लहानपणापासून मारतोय मी त्याला. इकडे जर आई बाबांना कळलं ना तर पण आपल्याला मार खायची वेळ येईल, कळलं ना? त्याला कसं काय कळेल काही आपल्या तर बाहेर नका जाऊन द्यायचं. अहो एवढा आरडाओरडा झाल्यावर काय आजूबाजूला ऐकायला जात नाही का? आपले काय मग चालू राहते त्याच्यात काय एवढं. खरंय तुमचं. चला आता आतमध्ये जेवायला वाढते. हा, वर काय केलंय. वांग्याची भाजी केली, चला. वांगे कुठं देवाने मारले यांनी मला. हॅलो 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 बाबा, लय माजलंय अक्षयने मला, लय माजलं. तुम्ही कधी या लगेच इकडं घरी घ्या लवकर. लय माजलंय त्याने, काहीच कारण नसताना आणलंय. माहित नाही, या लवकर. काय करावा याला ना अजून चोपला असता, पळून गेला हातातून. नाही तर ना असं परका निळा केला असता. हा काय मी केला दादाला फोन आता. तुला कोणी करायला लावला होता? शहाणपणा करतो काय तू? मी केलाय ना, पण माझ्या हिशोबाने. लई तुला हिशोबा जमायला लागलेत काय? एक दोन येतात का नीट? माझ्या हिशोबाने केला म्हणून. हा? काय चाललंय? याला जरा सांगत होतो जरा वावरत यावा इकडे यावा. नुसतं हिंडत आहे. त्याला तर माय खोरत नेलंय राव कोणतरी वावरातून. मला बारे मोडायचे होते, मी आलोय घरून पण खोरं नाही. तुमच्याकडे आहे ना? हाय ना खोरं दे त्यांना खोरं. बघत बसला काय? घेऊ ना, काय लागत असेल ते बिंदच न्यायचं, यायचं आपल्याकडे. कसं काय बरं चाललंय ना? आमचं सगळं व्यवस्थित चाललंय. हा काय टेन्शन नाही. येतं आरडाओरडा कधी मध्ये रे तुमचा. आता ते घरातल्या घरात भांडण लागतं, हाय की नाही? हा. हाय की नाही रे? भांडण नाही लागत का? हे असं कोण धरतंय असं असं? ते जरा पडलं ना मग अशी हा. वावरात आलं तर पाय घसरून पडलं ते याच्यातून चिखलात. नाही तर नाही त्याला काय, तुला कोणी काय केलं काय? हा नाही. जर का इकडलं तिकडलं सांगितलं मी तुच तर आहे ना. आत्या आली आत्या. अ बायको, बायको. हा बायको असायचं. आत्या आल्यात आत्या. कसं सगळं व्यवस्थित आहे ना? हा. खोरं लागेल खोरं न्या. वाटलं तुम्हाला काय लागतं अजून ते न्या. याला घेऊन जा. याला काय नेऊ? काय चाललंय? बाजूला बाजूला. हा काय रे, लय सुख दुखायला लागलं काय तुमचं? काय काय झालं आत्या अचानक? काय झालं? काय चाललेत नखरे तुमचे? कुठं काय? यांनी फोन केला होता काल दादाला. हा कोणी यांनी पोचले का काय नाही? झालं? पोचले का नाही? गंमत. आता मी गंमत करणार आहे बाई. हा? बाजूला हो तू बाजूला चल, चल बाजूला. हा तुमचे ना नखरे बंद करायचे. बिरार बांधायचं नागायचं. चला मला घर राहायचंय. हे घर माझ्या नावावर आहे, कळलं का? तुम्ही राहायचं नाही अजिबात. चल चल हो ना हो. चल बिरार बांधा, चला निघा लवकर. कशाला? द्या काढून या. ऐका ना, हा नाही झाली आमची भांडण. घरात हो. कोणाला विचार? वाटलं यायला विचार तुम्ही. शेजारी लवकर हो. यायला विचार ना त्या आतो तुमचं काय काम आहे? शेजारी हे ना लय भांडत येत रोज. तुमचं काय काम आहे इथं? खोरं न्यायला आलतो. ठेवा तिथं खोरं ठेवा तिथं. निघा खोरं माझं. आमचं नाव सांग. लय भांडत येत. निघा तुम्ही. चला गुड गुल राहायचं नाही. निघ. तू होता तू तुझी होता. चल, चल. आगात ऐक ना, ऐक लवकर निघायचं घराच्या बाहेर. अजिबात माझ्या घरात राहायचं नाही. निघा लवकर बाहेर. निघा लवकर निघा. हा सुखाने खाऊ वाटलं नाही तुम्हाला? निघा निघ बाहेर. बाहेर निघ बाहेर. बाहेर निघ. परत नाही निघायचं. चला ऐका ना, मी काय अजिबात राहायचं नाही. काय? आपण माझ्या माहेरी जाऊ. चला हा माहेरी जाऊ. तेवढीच इज्जत आहे तुमची. माहेरी जा आणि बायकांचे बैल व्हा. जा निघा. आहे पण माझी काय चुकी होती. चल निघ. सगळं ना बायकांना सांभाळता येत नाही. हा कष्ट करा मग कळेल तुम्हाला काय असतं मिठा पिठाचा भाव. आईच्या घरात राहिले ना कमवून द्याचं घर, मानन तुम्हाला.
आले मोठे